थँक्यू चला या ठिकाणी सर्वांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करतोय। दापोली मान्सून प्रीमियर लीग 2025 सीझन 1 यांचे मुख्य आयोजक जतीन सालगावकर, अभय पालकर, सुशांत शिर्के आणि सुमित जाधव यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं गेलं आणि आज सुपर डुपर संडे ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि या ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये लीग स्टेजची ही देखील एक मॅच खेळवली जाईल। त्याच्यानंतर दुसरी एक मॅच असणार आहे ज्याच्यामध्ये आपण पाहूयात गोलंदाजी ट्रॅक वरती आकाश सकपाळ आहे आणि त्याचबरोबर समोर बॅटिंग मार्क वरती अमेय पालकर आणि त्याचबरोबर अनिकेत तेरेकर ही ओपनिंग पेअर आपण पाहतोय। पहिला बॉल ज्यावेळेला टाकला जाईल सुरुवात होते या मॅचची, आगाज होतोय फायनलच्या दिवसाचा या ठिकाणी आगाज आपण पाहायला गेला, प्रारंभ होतोय। राऊंड द विकेट, पहिलाच बॉल हवाई यात्रेवरती क्षेत्ररक्षक आहेत, कॅच खूप महत्वाची आहे आणि इथे सुपर कॅच पकडली, अमेय पालकर बाहेर जाणार आहे आणि खरंच शंतनू नांदिस्कर यांचं कौतुक करावं लागेल, जिथे कोणतीच चूक नाही, सुपर कॅच पकडली आहे आणि आता तिथे त्यांची प्रशंसा, त्यांना शाबासकी मिळतेय। अमेय पालकर अगदी शून्यावरतीच बाद झालेले आहेत। पहिल्याच बॉलवरती गोल्डन डक झाला, म्हणजे या ठिकाणी विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं। फाटक डेव्हलपरचा संघ सुरुवात करत असताना कुठेतरी खराब सुरुवात पाहायला मिळाली। अमेय पालकर असं वाटलं होतं की पहिल्या बॉलला थोडंसं या ठिकाणी थांबून खेळतील, परंतु नाही, सापळा रचला होता, तिथे कोणतीच चूक केली नाही, चांगलं असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं। छोट्याशा खेळाडूच्या माध्यमातून सुरेख कॅच देखील पकडली गेली। अनुप देशमुख आलाय, सर्व जबाबदारी आता खांद्यावरती राहणार या खेळाडूच्या। पहिलाच बॉल आपण पाहिला, पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे। अनुप देशमुख देखील आता नवीन फलंदाज गेलेत। पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याची आवश्यकता नव्हती, थांबून खेळणं खूप गरजेचं होतं, कारण 5 ओव्हरची मॅच आहे, तुम्हाला एक चांगला टोटल मात्र सेट करावा लागेल। या ठिकाणी त्याच दिशेनं आहे, हवेमध्ये बॉल आहे, पण तो आता मात्र चेंडू खाली जे क्षेत्ररक्षक येतील परंतु 4 रन्स मिळणार आहेत। आल्याला पहिल्याच बॉलवरती चौकट ठोकत असताना देखील तो प्रेशर रिलीज करून टाकणारा फटका होता, पहिल्या चेंडूचा जो प्रेशर होता। थँक्यू। आणि नक्कीच एक चांगला आक्रमक स्ट्रोक देखील पाहायला मिळाला, इथे चांगला स्क्वेअरकट खेळला, क्षेत्ररक्षक असेल पॉइंटच्या दिशेमध्ये 1 रन्स मात्र घेतला, प्रयत्न दुसऱ्या धावेचा आणि यशस्वीरित्या 2 धावा देखील कंप्लीट होताना आपण देखील पाहतोय। या दोन्ही खेळाडू चांगले आहेत, अनिकेत तेरेकर देखील कालच्या दिवसामध्ये आपण खेळताना पाहिलं, एक चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली आणि अनुप देशमुख आता सुरुवातीपासून चांगल्या लयमध्ये दिसत आहेत, चांगल्या याच्यामध्ये अगद्या सुरामध्ये बॅटिंग करतात। इथे चांगला भिरकावला, डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर 4 रन्स मिळतील, सिक्सर, षटकार। त्याचबरोबर आरजे स्पोर्ट्सचे मालक, आमचे परम मित्र, मार्गदर्शक जितेंद्र मांडवकर सर यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करतोय। तर विनंती असेल आपण या मंचावरती आसनस्थ व्हायचंय। अनुप देशमुख आता थोडासा हवी झालाय, गोलंदाज आकाश सकपाळ याच्यावरती सिक्सर आला होता, त्याच्यानंतर यावेळेला रडारमध्ये लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 6 रन, षटकार।
चेंडू शिल्लक आहे, 18 रन झालेत, एक विकेट आले परंतु फरक पडला नाहीये. अनुपला आकाशवरती तुटून पडलेत. बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा घेतले गेले, क्षेत्ररक्षक थर्डमॅनला आहेत. थोडंसं फंबल होताना आपल्याला पाहायला मिळाले परंतु अंततः षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी संपतोय आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. लॉस ऑफ 1 विकेट, 19-1 फाटक डेव्हलपर्स. पहिला ओव्हरचा खेळ संपला. दुसरा षटक मात्र या ठिकाणी श्रेयस खटावकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला कॅप्टन यांनी. एक चांगला गोलंदाज आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तो गोलंदाजी करताना दिसेल. ऑफस्टंपच्या थोडं बाहेर होता. अंपायरचा इशारा, एक्स्ट्रा रन्स, व्हाईट बॉलचा इशारा आला आणि प्लस 22 रन्स देखील आता खात्यामध्ये जोडले जात आहेत. टोटली स्कोरबोर्ड आता 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. आज सुपर डुपर संडे आहे. आज या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. ग्रँड फिनालेचा दिवस आहे. कोण होणार या समतमत्या ट्रॉफीचा मानकरी हे देखील सायंकाळच्या सत्रामध्ये कळेल. अनेक संघ मात्र या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून चांगली मेहनत घेताना दिसलेले आहेत. तर याच्यानंतरची जेव्हा पुढची मॅच होणार त्या मॅच नंतरला मग कळेल की कोणता संघ क्वालिफाय झालेला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि कोणता संघ या स्पर्धेचा मात्र प्रवास संपेल हे देखील आपल्याला काही वेळातच कळेल. पुढच्या मॅच नंतरला खूप सारी समीकरणं आहेत. ते समीकरणं एकत्र जुळणं गरजेचं आहे. आणि तेरेकर अगदी रडारमध्ये बॉल होता परंतु बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये तिथे अगदी चांगल्या पद्धतीने नाहीये. केवळ आणि केवळ 1 रन मात्र ते इथून मिळून जाईल. स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. पहिलाच बॉल एक्स्ट्राच टाकला होता. व्हाईट +1 आपण बघितलं. त्याच्यानंतर पुढचा बॉल अगदी चांगला टाकला होता. अनुपच्या विरोधामध्ये आता श्रेयस रणनीतीनुसार गोलंदाजी करणार का, कोणते या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर एफर्ट्स देणार, कोणत्या रणनीतीनुसार क्रिकेट खेळलं जाईल हे देखील बघावं लागेल. या ठिकाणी थोडासा कमी गतीचा बॉल टाकलेला आहे आणि सांगण्याचं काम देखील या ठिकाणी आता केलं जात आहे श्रेयस खटावकरच्या माध्यमातून. काल थोडंसं महागडं ठरलं होता. त्याच्यानंतरला काय घडलं की या सुरुवातीपासून एक चांगला टप्पा देखील आता मिळाला या गोलंदाजाला. आ 23 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. अनिकेतकडे थोडीशी चर्चा केली आहे. कालच्या दिवसामध्ये दहाडला होता अनिकेत तेरेकर. ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली ना, इथे आता खोलवरचा बॉल आहे, आता यॉर्कर लेनचा बॉल. हरकत नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये जर का तुम्ही एक चांगली बॅटिंग करताय, कोणी रन्स काढता, त्याच्यानंतरला आपण जर पाहायला गेलं तर या दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी जी रनांची गती आहे ती थांबलेली दिसते आणि ती गती मात्र तुम्हाला अगदी जर पुढे सरकवायची असेल, वाढवायची असेल तर तुम्हाला इथे आता आक्रमकतेनंच खेळणं गरजेचं आहे. ओ यावेळेला हवाई यात्रेवरती बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक येतात चेंडूच्या मागं, परंतु इथे सुपर कॅच. अनिकेत तेरेकर यांची पारी संपुष्टात आले. व्हॉट अ गॉड. आणि खरंच परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर.
चांगले एफर्ट्स दिले सुमितनं. एकच क्षेत्ररक्षक नाहीये तर सर्व क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आतापर्यंत चांगले क्षेत्ररक्षण देखील केले गेले. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अल्पेशला आता पाठवलंय. नवीन फलंदाज आहेत अनुप देशमुखला तुम्हाला साथ द्यावी लागेल. अनुप 6 बॉलमध्ये तब्बल 20 रन्स वरती खेळतोय. 333च्या स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय आणि त्याला तुम्हाला आता साथ द्यावी लागेल, कारण एका ते किल्ला लढवणं शक्य नाहीये तेवढं. कारण समोर देखील दापोली फायटर्स सारखा एक बलाढ्य संघ आहे, ज्या संघाला देखील एक स्वप्न बघितलं की या स्पर्धेमध्ये आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे. कारण ही अगदी देखणी आणि सुंदर ट्रॉफी जर हातामध्ये महसूस करायची असेल तर पहिली सुरुवात मात्र तुम्हाला काहीतरी मॅच जिंकणं, त्याच्यानंतरला क्वालिफाय होणं आणि त्याच्यानंतर मग क्वालिफायच्या मॅचेस खेळून तुम्हाला अंतिम फेरीचं तिकीट बुक करणं गरजेचं आहे. असे खूप सारे समोर तुमच्या संकट येणार आहेत, त्यांना मात्र अगदी दोनात करत तुम्हाला जिंकावं लागेल. पहिलाच बॉल अल्पेशनं हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक असणार आहेत, इथे कोणती चूक नाहीये आणि हा मोठा धक्का. मी मगाशी चर्चा केली होती की तुम्हाला अनुप देशमुख यांना साथ देणं गरजेचं आहे, परंतु अल्पेश देखील आले आणि अल्पेश सरळ निघून जात आहेत. पहिल्याच बॉलवरती ते आउट होत आहेत. लालच दिली होती श्रेयसनं. कमालची गोलंदाजी, अगदी पाहण्यासारखी गोलंदाजी आपण बघतोय. आकाशचं देखील चांगलं कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे श्रेयसला ते चेअरअप करतायत, टप्पा सांगतायत की कोणत्या फलंदाजाला कशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असेल आपल्या टीमला, आणि त्याच अगदी फिल्डिंगच्या मुताबिक गोलंदाजी देखील श्रेयसच्या माध्यमातून केली गेली आहे. जतीन देखील अगदी श्रेयसकडे थोडी चर्चा करतायत. तेवीस वरती आता स्कोरबोर्ड मात्र थांबलाय, परंतु विकेट्स मात्र जाण्याचे थांबत नाहीये. तो हॅट्रिकचा बॉल आहे. या स्पर्धेमधला आय थिंक पहिली हॅट्रिक घेतली जाते का हे देखील पाहावं लागेल, कारण हॅट्रिक झाली नाहीये अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवसापासून आपण अंतिम दिवसापर्यंत आलेलो आहोत. श्रेयस कटवकर हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरू शकेल का? ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे, इथे विरकवण्याचं काम करत होते. एक रन्स मात्र घेतलाय. प्रयत्न दुसऱ्याचा होणार का? परंतु रन्स एक सिंगल घेतलेला आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. लॉस ऑफ 3 विकेट्स 24 फाटक डेव्हलपर्स. आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण स्पर्धेचे जे ऑफिशियल्स आहेत, अमय शिंदे सर असतील, मकबूल भाई बुरुंडकर आहेत, त्याचबरोबर सचिन सर देखील आहेत, त्याचबरोबर समीर दादा असतील, त्याचबरोबर मिस्टर सुजी देखील आहेत. हे ऑफिशियल्स संपूर्ण स्पर्धेमध्ये. फुल टॉस बॉल आणि या ठिकाणी या जादूगरानं खऱ्या अर्थानं फलंदाज देवा यांना सरळ बाहेर पाठवलंय. देवानं जावं लागतंय परत. अनु फक्त आणि फक्त चेहऱ्यावरती नैराश्य असणार आहे. फुल टॉस बॉल मिस झालाय. फाटक डेव्हलपरचा संघ ढासळतोय. 24 वरती चौथा मोठा धक्का बसलेला आहे. नितेश यांची खरंच चांगली बॉलिंग आहे.
आता बॅटिंगसाठी संदीप विचार यांना आता पाठवले, क्रमांक 6 वरती त्यांना पाठवले। संदीप यांच्याकडे देखील मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे, परंतु आता मोठे स्ट्रोक नाही तर तुम्हाला विकेटवरती थांबणं खूप महत्त्वाचं आहे। ज्याप्रमाणे ज्या विकेट जात आहेत, पहिल्या ओव्हर मध्ये एक विकेट आली परंतु फरक पडला नव्हता। अनुप देशमुखने मोठे आक्रमण करत असताना आक्रमक स्ट्रोक्स देखील खेळले। पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन्स त्यांनी काढले होते आणि त्याच्यानंतर मात्र श्रेयस खटावकर यांची जी बॉलिंग होती ना, त्या बॉलिंगनं या संपूर्ण मॅचचं रूप बदललंय। संपूर्ण अगदी जो दबदबा गोलंदाजाचा राहिलाय, त्याच्यानंतर नितेश यांच्या माध्यमातून जी बॉलिंग केली गेली, पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट आणि आता पुढचा बॉल असेल। लेग कटर स्पेशल बॉलर आहेत, चेंडू पडल्यानंतरला बाहेरच्या बाजूला ट्रॅव्हल होतोय, डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येणार आहे। एक चांगली गोलंदाजी आपल्याला नितेश यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते। संदीप विचारी असतील ज्यांनी पहिला चेंडूंना मात्र फेस केलं, चेंडू पडल्यानंतर लागते काटा बदलला, ऑप्शनच्या खूप बाहेरून निघून गेला यष्टीरक्षक कीपर जतीन सालगावकर यांचं देखील खरंच कौतुक करावं लागेल। नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आपण देखील पाहिलं रनआउट आणि पर्याय नव्हता। विकेट क्रमांक 5, 5वा धक्का बसलाय आणि बॅटिंगला अंततः सुमित जामदार यांना आता पाठवलेला आहे। सुमित जामदार या ठिकाणी आपण पाहत आहे तर बॅटिंगसाठी गेलेले आहेत। अनुप देशमुख जे अगदी दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांना अगदी स्ट्राईकच मिळाली नव्हती। ओ यावेळेला हवाई सफर, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, हा खेळाडू थांबणार नाही, 6 रन्स षटकार। नक्कीच या ठिकाणी अनुप देशमुख एक मोठे स्ट्रोक खेळताना आपण पाहतोय। अनुपने चांगलाच करपूस समाचार घेतला, रडार मध्ये होता आणि काय नाही, कारण त्याला माहिती टीमसाठी आता खेळणं गरजेचं आहे। संघ संकटामध्ये संकट मोचक म्हणून घ्यावं लागेल तुम्हाला। पुन्हा एकदा रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील देखील केलेली आहे आणि इथे सरळ अपील फेटाळून लावले। जे ऑफिशियल्स आहेत, जे अंपायर्स आहेत, त्यांच्या माध्यमातून सांगितलं गेलंय। स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 30च्या आकड्यावरती। शेवटचा बॉल असेल या षटकातील। 2.5 ओव्हर पर्यंतचे चेंडू मात्र टाकून झालेले आहेत। पुढचा बॉल आहे, चेंडू खूपच बाहेर ट्रॅव्हल झालाय। इथे हा नानाचा मामला, हा नाना, आणि इथे कर्मी मामला बघायला मिळू शकला असता। अनुप देशमुख सारखी मोठी विकेट पाहायला मिळू शकले असते, परंतु अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आहे। म्हणजे इथे जी अतिघाई आहे कदाचित तुम्हाला संकटाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते। एक्स्ट्रा सर होता परंतु रन घेण्याची आवश्यकता नव्हती। अनुप देखील सुमित जामदारनं योग्य वेळेला नकार देखील दिला। ही जोडी अगदी कमालची आहे। सुमित जामदार असू देत, अनुप देशमुख असू दे, एक चांगले एकाच संघाकडून आपण सातत्याने देखील खेळताना पाहिले आणि या मान्सून प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्याला एकाच टीम मध्ये देखील खेळताना दिसत आहेत। दोन्ही चांगले खेळाडू आहेत। एका बाजूला एक डिफेन्सिव्ह आहे तर दुसऱ्या बाजूला एक परिपूर्ण खेळाडू अनुप देशमुख दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला देखील सुमित जामदार सारखा एक क्लासिकल फलंदाज नॉन स्ट्राइकला असणार आहे।
आणि अंततः मात्र षटक क्रमांक 3चा खेळ संपला. लॉस ऑफ 5 विकेट्स 32 फाटक डेव्हलपर्स. बत्तीस 32. बत्तीस 32. त्याचबरोबर दापोली फायटर्सनं इम्पॅक्टचा वापर केला. इम्पॅक्ट प्लेअर नितेश मोहिते आउट आणि बंटी एलकर ईज झालाय. नक्कीच कदाचित फाटक डेव्हलपरचा संघ देखील या पारीमध्ये इम्पॅक्टचा यूज करू शकतो का. इम्पॅक्ट प्लेअरला घेऊन येणार, पण येणार ते येणार कोणी याची देखील थोडीशी चर्चा करावी लागेल. इथून एखाद विकेट जर आली या ओव्हरमध्ये तर नवीन जो बॅटर्स असेल त्यांच्या स्क्वॉडमध्ये कदाचित इम्पॅक्ट म्हणून ते वापरू शकतील, कारण आता खूप गरज आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये त्यांनी 32 रन्स खर्च केलेली आहेत, 5 विकेट्स देखील आलेत आणि इथे आता एक 6व्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि खूप गरजेचं आहे. संघाच्या पडत्या काळामध्ये तुम्हाला स्वतःला सावरणं गरजेचं आहे. त्या टीमला सुविध जामदार आहे. बॅटिंग खूप कमी मिळाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु आता मिळालेली आहे. पहिलाच बॉल तिकडे बाउन्सर टाकलाय अगदी चेहऱ्याच्या समोरून, ज्याला परफ्यूम डिलिव्हरी म्हणतो आपण. अगदी चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेग होता ज्याच्यामध्ये आणि अगदी त्याच्या फेसच्या समोरून चेंडू सरळ ट्रॅव्हल यष्टिरक्षकांच्या हातामध्ये देखील. पहिलाच बॉल बिंदी होता. पहिलं षटक ज्यावेळेला टाकलं होतं ना श्रेयसनं, कमालचं म्हणजे या मॅच मध्ये या इनिंग मध्ये दुसरं षटक टाकलं ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 5 रन्स खर्च करत असताना 2 विकेट्स देखील घेतल्या. यावेळेला फटका फसला. एफर्ट्स चांगले होते. वा, खरंच प्रशंसा करावी लागेल जतीन सालगावकर यांची. एफर्ट्स चांगले आहेत. आपण देखील एक स्पर्धा पाहिली जी चिपळूणची स्पर्धा होती, तिथे देखील सर्वोत्तम झेल पकडला होता जतीन सालगावकर यांनी, जो का केतन मात्रे यांचा पकडला होता. आणि खरंच ती कॅच अगदी खूप व्हायरल देखील सोशल मीडियावरती आपण पाहिली होती. केतन मात्रे सारखा एक बायकर मॅन त्याची ती कॅच पकडली होती. त्या संघाकडून आपण सुमित ढेकले, गंगाधर इंगोले सारखे खेळाडू खेळताना बघितले होते. सूरज केनी देखील दापोली 11 टीम कडून आपण त्यांना खेळताना सातत्याने देखील पाहिलेलं आहे. आकाश सकपाळ असतील, विश्वनाथ जाधव देखील त्या टीम मधून खेळले होते आणि तिथे मात्र काय कॅच पकडले होते. जतीन सालगावकर जोरदार अपील केलेली आहे, परंतु खरंच कौतुक करावं लागेल आजचा दिवस. यश खटावकर वा, काय बॉलिंग करतायत. काल थोडेसे मागडे होते, परंतु आज सांगता येत नाही. आज टीमला महत्वाच्या मॅच मध्ये आपल्याला अगदी अनुशासितच बॉलिंग करणं गरजेचं आहे आणि त्याला शेरफ देखील आकाश सकपाळ असतील, जतीन असतील, संपूर्ण संघ आता या खेळाडूला चांगला सपोर्ट करतोय. केवळ आणि केवळ 1 रन्स मात्र आपल्याला बघायला मिळेल. दुसऱ्या धावेच्या हाहानाचा मामला परतून आहे. योग्य वेळचा नकार आहे. आता 34 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. 4थं षटक चालू आहे. 34 वरती गाडी थांबली आहे फाटक डेव्हलपर्सच्या टीमची. सुमित जामदारला आता आक्रमकतेने खेळणं गरजेचं आहे. पवित्रा घ्यावं लागेल आक्रमक. यशनं आतापर्यंत गोलंदाजी चांगली 7 रन्स खर्च केलेत. तब्बल दुसरं षटक ते वैयक्तिक टाकतात, टीमचं 4थं टाकतायत. 3.4 ओव्हरपर्यंतचा खेळ मात्र या ठिकाणी चालूच आहे. होऊन झालाय. शरीरापासून थोडस दूर खेळतायत. शरीरापासून दूर खेळण्याचं ते मात्र काम करत होते. अनुप देखील सांगतायत
चेंडू जर का आपण सोडून दिला असता तर एक्स्ट्रा रन्स मिळू शकले असते, व्हाईट बॉलचा इशारा. परंतु नाही, या सिच्युएशनला कुठेतरी एक सांभाळून खेळणं गरजेचं आहे, कारण 5 विकेट्स आधीच गेलेले आहेत. बॅटिंगची लाईनअप थोडीशी कमी आता बघायला मिळते, कारण जे चांगले जी मिडल ऑर्डर देखील तिथे फेल होताना आपण बघितले, ज्याच्यामध्ये देवा असेल, अल्पेशनं देखील चांगली कमालची बॅटिंग केली नव्हती. अगदी दोन्ही जे खेळाडू होते अगदी सरळ मैदानाच्या बाहेर आले, मैदानामध्ये गेले, प्रेझेंटी लावले आणि सरळ ते बाहेर आले. मोठे स्ट्रोक खेळत असताना तिथे देखील एक विकेट. अनिकेत तरेकरचा बल्ला देखील खामोश राहिला. त्याचबरोबर अमेय पालकर यांचं देखील खातं उघडल्याने पहिल्याच बॉलला ते गोल्डन डक झाले. फायनल चेंडू आता ट्रॅव्हल झालाय. केवळ या बॉलवरती फक्त आणि फक्त केवळ एक सिंगल घेतलेला आहे. (36 ते 36 झालेत. व्हाईट बॉल होता, एक्स्ट्राज आले होते ज्याच्यावरती, आणि शेवटचा बॉल आता टाकताना दिसतील. इथे लॉफ करायचा होता, अगदी पूल करण्याचा प्रयत्न तर होता, परंतु अनुपनं मात्र या ठिकाणी चेंडूला अगदी थडबाच्या दिशेनं मात्र तो ट्रॅव्हल झाला. केवळ एकच रन्स मात्र मिळणार आहे. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. 37ला 5 फाटक डेव्हलपर्स. (37 37) शेवटचं षटक आहे आणि शंतनू नांदिस्कर याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. आपण सर्वात छोटे छोटे खेळाडू आपण बघितले तर आदेश शिर्के यांना पाहिले, ते देखील एका स्क्वॉडमध्ये आहे टीमच्या. जयराज फायटर्स या टीमच्या स्क्वॉडमध्ये सर्वात कमी वयाचा तो खेळाडू आदेश शिर्के, त्याच्यानंतर मग शंतनू नांदिस्कर आणि त्याच्यानंतर मग आयुष कोथरकर. या अशा आपण कमी वयाचे खेळाडू देखील दापोली मान्सून प्रीमियर लीग 2025 मध्ये खेळताना दिसत आहेत. परंतु दबदबा राहिलाय. शंतनू नांदिस्कर असू देत, आयुष कोथरकर असू देत, या दोन्ही खेळाडूंना चांगलं प्रभावित केले. चांगल्या खेळाडूंना इथे चांगला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. मुदस्सर असतील त्या ठिकाणी, जोपर्यंत चेंडूला थ्रो करतील या ठिकाणी भन्नाट वेगानं मात्र 2 रन्स कंप्लीट होतील. पहिलाच बॉल आपण पाहायला गेला तर बिंदी होता, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती प्रहार करत असताना 2 रन्स मात्र घेतलेले आहेत. आता कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये मोठे प्रहार करायचे आहे. शॉर्ट ऑफ लाईन तो होता, चांगलं रूम बनवला, ऑफस्टंपच्या बाहेरून घसटलं आणि चेंडूला पाठवलं लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. इथे संपूर्ण 6 रन्स मिळतील.
चला आपण जाऊया त्या सेकंड इनिंग मध्ये काय घडतंय काय बिघडतंय माझ्या तुम्ही देखील जोटे जा या संपूर्ण स्पर्धेसाठी. आपण पाहायला गेलं तर आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका वर्षा शिर्के मॅडम यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. मॅडम यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. छप्पन्न धावांचा पाठलाग करतायत आपले पाठवत संघ. आकाश असतील जतीन सालगावकर दोन अगदी धावा काढू घरतीटाईस आहे ऑप्टमच्या बाहेरून घरतीटाईस होतं. थोडी पुन्हा एकदा चर्चा करते. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. हे 56 रन्स 2 पॉइंट्स देणार आहेत दोन्ही टीमना. कोणता संघ जिंकणार आहे? पाठक डेव्हलपर्स की प्रतिस्पर्धी आपण जर पाहायला गेलं तर तो संघ असेल आपण पाहतोय तर केवळ आणि केवळ 1 रन्स मात्र मिळणार आहे. अनुप देशमुखनं काय बॅटिंग केली. म्हणजे 40 पेक्षा धावा मात्र या 56च्या टार्गेट मध्ये आपण अनुप देशमुख यांच्याच पाहिल्या. काय बॅटिंग केली होती. संघ एका बाजूला विकेट जात होत्या तर दुसऱ्या बाजूला थांबत नव्हता खेळाडू. 42 धावांची एक वादळी खेळी त्यांनी सादर केली आपल्या टीमसाठी. एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन एक चांगलं योगदान देखील आपण पाहिलं. 1 रन्स नक्कीच आता खातं उघडलेलं आहे दापोली फायटर्सच्या टीमचं. दोन्ही टीमसाठी डू ऑर डायची मॅच. आहे क्षेत्ररक्षक असतील डीप मध्ये फक्त आणि फक्त 1 रन्स मिळणारे स्ट्राईक आता इथून देखील रोटेट होताना आपण बघतोय. राऊंड द विकेट ऑफ थोडंसं बाहेर संपवलंय. तिथे 1 रन्स मात्र मिळून जातील. व्हाईट बॉल स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 या आकड्यावरती. जतीन स्ट्राईक मार्क वरती आहेत अनुपच्या विरोधामध्ये. समोर अगदी सरळ बॅटनं लॉंग ऑफच्या परिसरामध्ये आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 1च रन्स याही चेंडूवरती मिळेल. सुरुवात मात्र थोडीशी धीमी दापोली फायटर्सच्या टीमची असणार आहे. जिंकणं खूप महत्वाचं आहे. 56 धावांचा पाठलाग ते करतायत. पहिलं षटक अनुप देशमुख याचं कुठेतरी थांबवण्याचं काम तर केलेलं आहे अनुपनं. आकाशचा म्हणला देखील खामोश आहे कारण डिफेन्सिव्ह मात्र ते खेळतील की नाही. यावेळेला देखील मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. अरूपचा पहिल्या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक आपल्या टीमला दिलाय. 56 धावा दिसायला अगदी इझी असतील करणं खूप कठीण आहे. शक्य नाहीये. ज्यावेळेला आपण चेस करतो थोडंसं प्रेशर देखील जातो. गोलंदाजी काढणाऱ्या गोलंदाजाच असेल परंतु प्रेशर रिलीज इथे काढण्यासाठी मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर गोलंदाजांना दबावामध्ये टाकायचं असेल प्रेशरमध्ये तर अगदी तुम्हाला या ठिकाणी तुटून पडणं गरजेचं आहे. आपला जोरदार अपील केलेली आहे आणि षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 1चा खेळ संपलेला आहे. लॉस ऑफ 0 विकेट्स 4 रन्स झालेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. दापोली फायटर्सच्या टीमचे 4 रन्स येणाऱ्या 24 बॉलमध्ये अजून 52 धावांची आवश्यकता आहे.
पहिलाच बॉल आणि अगदी सुपर बॉल टाकलाय आविष्कारला तर आविष्कारच करावं लागणार आहे, त्यात काही पुढचा बॉल टाकेल दापोली फाटरचा संघ असणार आहे. या ठिकाणी चांगलाच स्ट्रोक आपण पाहिला गेला पॉइंटच्या दिशेनं चेंडूला आणि त्या ठिकाणी 4 रन्स मिळणार आहेत. चौकारात आलाय जतीन यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. इथून मात्र थोडासा जो प्रेशर असेल तो कमी होणार आहे. अंडर प्रेशर चांगली बॅटिंग करताना या दोन्ही फलंदाजांना आपण पाहिले 56 धावांचा पाठलाग करत असताना. आणि याच्यानंतर देखील लीग स्टेज मधील शेवटची मॅच खेळली जाईल, म्हणजेच जयराज फायटर्स आणि त्याचबरोबर सुपर किंग्स दापोली या दोन संघांमध्ये बॅटल होईल काही वेळातच. पुढचा बॉल टाकला जाईल, राऊंड द विकेट असेल, भिरकवण्याचा प्रयत्न करायचा आणि इथे आणि फलंदाज बाद होतोय. जतीन सालगावकर बाहेर जातील. वा आविष्कार, अमेन कमालची कॅच पकडली आहे. अभय पॉल हॅलो चेक हॅलो 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 नवीन फलंदाज या ठिकाणी श्रेयस कटावकर यांना आपण क्रमांक 3 वरती बघतोय. आज बॉलिंग तर चांगली केली, बॅटिंग देखील आपण बघतोय. 8 रन्स झालेत. मागच्या बॉलवरती विकेट घेतली, 8 वरती एक खेळाडू बाद झाला. जतीन सारखा एक श्रेयस कटावकर आलेत. छप्पन्न धावांचा पाठलाग करताना आपण पाहिलं गेलं तर शेवटचे 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. पहिलाच बॉल होता, या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा, उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल. आता 47 धावांची आवश्यकता 21 बॉल मध्ये आहे. यावेळेला चांगला रडार मध्ये आहे, चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकलंय. 6 रन्स मिळतील. शेअरच्या बॅट मधून एक आक्रमक स्ट्रोक षटकार. या फटक्यांची आवश्यकता आहे आणि ते फटके मात्र ते येत आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये थोडेसे शांत राहिले, त्याच्यानंतर या दुसऱ्या ओव्हर मध्ये आता तुटून पडताना दिसलाय श्रेयस देखील. हरकत नाहीये, कारण एखाद मोठा फटका तर आलाय, परंतु या ओव्हर मध्ये जर हे षटक मोठं बनवण्याचं नक्कीच आल्यानंतर लगेच प्रेशर दिसतोय, लगेच व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. आविष्कार वायकर यांच्या माध्यमातून हे षटक देखील खूप मोठं बनणार आहे आणि प्रयत्न तर असू शकणार आहे श्रेयसचा देखील, आकाशचा देखील असू शकेल. 2 चेंडू असतील. यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर अंपायरचा इशारा, नो बॉल आहे. म्हणजे येणारा पुढचा जो बॉल असेल तो फ्री हिटचा आहे. आता फ्री हिट वरती मोठा स्ट्रोक येणार का? जर सिक्सर आला तर पुन्हा एकदा मॅच मात्र जे पडणं जड आहे फाटक डेव्हलपर्स या टीमचं, ते कदाचित मात्र दापोली फायटर्स या टीमकडे सामना देखील झुकू शकतो. या चेंडूवरती 17 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 17 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 20 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे.
राऊंड द विकेट गोलंदाजी करतील या फ्री हिटच्या बॉलसाठी. एक वाईट, त्याच्यानंतर मग पुढचा बॉल लगेच नो बॉल आपण पाहिला. मोठा प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे गेले सुमित जामदार, परंतु फ्री हिटचा बॉल होता आणि या फ्री हिटच्या बॉलवरती देखील 2 रन्स मिळणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. श्रेयसला चांगला फटका, परंतु अगदी सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नाही. आणि आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या दुसऱ्या ओव्हरमधील. 19 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. अजून देखील 37 धावांची आवश्यकता. पडल्यानंतर आता चेंडू खालच्या बाजूला बसतोय. षटक क्रमांक 2चा खेळ अंततः संपलेला आहे. 19-1 दापोली फायटर्स. चालत 2 ओव्हरमध्ये 19 आले. 18 बॉलला आता 37 रन्स पाहिजेत. 18 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता. आकाश सकपा स्ट्राईकला अनुपच्या विरोधामध्ये. या ठिकाणी चांगला पूल आणि या पूल झाला सक्सेसफुल. सरळ 6 रन षटकार. असाला सिक्सर आला पहिला. ज्यावेळेला बॉल पाहिला आपण, आकाश सकपानं सरळ डीप स्क्वेअर लेग ग्लास सिक्सर ठोकला. त्यावेळेला पुन्हा एकदा पुढचा फटका खेळताना आपण पाहिलं गेलं समोरच्या दिशेनं. नो मॅच लँडला चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला, परंतु एकच रन्स मात्र आता घेतलेला आहे. महत्वाची मॅच असेल. 1 रन्स मात्र आता खात्यामध्ये जोडल्या जाणार आहे. 16 बॉलमध्ये 30 रन्स पाहिजेत. जिंकण्यासाठी 16 मध्ये 30 पाहिजेत. एक मोठा प्रयत्न असेल की लवकरात लवकर मॅच फिनिश करणं दापोली फायटर्स या टीमचं. तर पाठक डेव्हलपरचा संघ देखील 2 अंकांसाठी अगदी झटताना दिसतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी थोडंसं या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर, आणि नक्कीच असं सुदैवी ठरले. मोठी दुखापत देखील नाहीये अनुप देशमुख यांना देखील. पाय देखील त्या ठिकाणी थोडंसं स्लिप होताना आपण पाहिलं. 16 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. हो, यावेळेला खूप लांब आहे. जेवढा उंच तेवढाच लांब आहे आणि या ठिकाणी 6 रन्स मिळून जातील. श्रेयस कटवकरच्या बॅटमधून षटकार.
15 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. 32 या आकड्यावरती दापोली फाटरचा संघ जाऊन आता पोहोचलाय. 2.3 ओव्हर पर्यंत मात्र या ठिकाणी चांगली बॅटिंग केली आहे. शेस कटावकरला आपण बघितलं 5 बॉल मध्ये 14 रन्स त्यांनी बनवले, तर आकाश सकपाळ हे मात्र 6 बॉल मध्ये 9 रन्स वरती खेळत आहेत. अनुज देशमुख थोडीशी मागणी ठरत आहेत. आता इथे कमी गतीचा बॉल टाकलाय, चेंज ऑफ पेस. अंपायरचा इशारा, हा अगदी योग्य बॉल आहे, फेअर डिलिव्हरी आहे. यापुढची मॅच असेल सुपर किंग्स दापोली विरुद्ध जयराज फायटर्स. नसतील आपण टॉस करण्यासाठी डाऊन द ग्राउंड चेंडूला या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. केवळ आणि केवळ या बॉलवरती एक सिंगल आलाय आणि स्कोर बोर्ड आता 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आपण नक्कीच आदरणीय विलास मोरे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कालच्या दिवसामध्ये देखील आरवी एंटरप्राइजेस या टीमचे ते संघमालक, टीम ओनर, आपण त्यांना पाहिलात खेळताना देखील चांगला खेळ तिथे देखील त्यांनी सादर केला. सो आता प्रत्यक्ष मात्र पॉईंट्स टेबलची देखील असू शकणार आहे आणि अनेक जे संघाच्या मॅचेस झालेल्या आहेत आणि पुढची जी मॅच असेल लीग स्टेज मधील शेवटची आणि त्याच्यानंतर सर्व क्वालिफायरच्या मॅचेस असतील. चेंडू पडल्यानंतर थोडासा वेट केला आणि सरळ फाईनला चेंडूला खेळलं गेलं. या बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. स्कोर बोर्ड आता जाऊन पोहोचलेला आहे 37 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 19 रन्स पाहिजेत. 12 मध्ये 19 रन्स पाहिजेत दापोली फायटर्स या टीमला. सुपर किंग्स दापोली कॅप्टन आणि जयराज फायटर्स या टीमचे जे कॅप्टन असतील आपण टॉस करण्यासाठी या. तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती देखील बघताय जे आरवी आहे बघा. टीम ओनर आरवी स्वतः तुमच्या स्क्रीनवरती आपण पाहिली असाल. इथे धावचीची संधी आणि इथे मात्र श्रेयस कटावकर आता धावचीत होत आहेत आणि आवश्यकता नव्हती इथे की रन्स घेण्याचे देखील. श्रेयस कटावकर मात्र यांना तर परतावं लागते. चांगल्या लय मध्ये दिसले होते, चांगले बॅटिंग देखील करत होते. मागच्या ओव्हर मध्ये आपण त्यांना पाहिलं चांगली बॅटिंग करताना. सुपर किंग्स दापोली आणि त्याचबरोबर जयराज फायटरचे कॅप्टन पुन्हा एकदा आपणास विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. मुसद्दिक वकी हा गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील शिंदे यांना क्रमांक 4 वरती आलेत. 11 बॉल मध्ये 19 रन्स पाहिजेत. आता थोडंसं या ठिकाणी ऑफरमच्या बाहेर जाऊन या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण बघितला, परंतु केवळ आणि केवळ एकच रन. शेवटपर्यंत सामना आय थिंक जाईल. ज्याप्रमाणे मुसद्दिक गोलंदाजी करतायत पहिल्या बॉलवरती ते रनआउट शेसला केलं, त्याच्यानंतर केवळ एक सिंगल आला. आता 10 बॉल मध्ये 18 रन्स पाहिजेत.
मुसद्दीकने जर एखादी इथे जर एक विकेट घेतला तर मॅचचं मोमेंटम देखील शिफ्ट होऊ शकतं. त्याच्यासाठी एक चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे टीमला. जयराज फायटर्स इथे चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण बघतोय तर नाही, इथे चारच मिळते. स्वप्नील शिंदेच्या बाटेमधून असा उकार आलाय. 42 रन स्कोर बोर्डवरती लागलेत. 9 बॉल मध्ये आता 14 रन्स पाहिजेत. 9 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 9 मध्ये 14. सामना कोणता संघ जिंकणार आहे? स्वप्नील शिंदे देखील पहिल्याच बॉलवरती अगदी आल्या आल्या त्यांनी देखील एक मोठा स्ट्रोक ठोकलाय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर समोर मुसद्दीक तयार असेल. ऑफस्टॉपच्या खूप बाहेर त्याने टाकलाय आणि अंपायरचा इशारा नो बॉल आहे. एक्स्ट्राच मिळणार आहेत. विकेटच्या बाहेर चेंडू आपण ट्रॅव्हल होताना आपण देखील बघतोय. केवळ एक रन्स मिळेल आणि आता स्कोर बोर्ड मात्र आता पुढे सरकेल 43 ला. 9 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. 9 बॉल आणि त्याचबरोबर 13 धावांची आवश्यकता. सुपर किंग्स दापोली आणि त्याचबरोबर जयराज फायटर्स आणि यावेळेला हवाई हल्ला स्वप्नील शिंदेच्या बॅटमधून मॅक्झिमम मासिव स्ट्रोक षटकार. जयराज फायटर्स आणि त्याचबरोबर सुपर किंग्स दापोली आपण लगेच टॉस करतोय. जयराज फायटरचे कॅप्टन दोन चेंडू अजून देखील शिल्लक असेल या ओव्हरमधील आपण पाहतोय. आकाश नॉन स्ट्राईकला आहे आणि उभा राहिलाय. ही महत्वाची गोष्ट आहे कारण आकाश जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ देखील आपण पाहतोय थोडासा या ठिकाणी थांबलेला दिसतोय. इथे अंपायरचा इशारा. फेअर डिलिव्हरी मोठं नुकसान नाहीये फ्री हिट वरती. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार केलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि इथे मात्र कॅच मिस झाली आहे. कॅच देखील सुटलेली आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय 2 रन्स देखील घेतलेले आहेत. चार ओव्हरचा खेळ संपला. 51 रन्स झालेले आहेत. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 5 रन्स पाहिजेत. आपण टॉस करतो जयराज फायटर्स आणि सुपर किंग्स दापोली. विलाची मोरे सर यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. स्क्रीनवरती आहे. जयराज फायटर्स या टीमनं मात्र टॉस जिंकलेला आहे. काय वेळातच डिसिजन येईल परंतु ही मॅच बघा 6 मध्ये 5. आकाश सकपाळ आता स्ट्राईक मार्कवरती. यावेळेला पहिलाच बॉलवरती विनिंग स्ट्रोक आलेला आहे. इथे सरळ मात्र 6 रन्स मिळतील. त्याचबरोबर माझे गुरुवारी आदरणीय क्षीरसागर सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. ते व्हॉइस ऑफ रत्नागिरी या नावाने संबोधित केलं जातं. आदरणीय क्षीरसागर सरांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. आणि सामना मात्र जिंकलाय. दापोली फायटर्स या टीमनं मात्र सामना जिंकलेला आहे. सो हार्ड लक बॉईज. फाटक डेव्हलपर्सच्या टीम